नमस्कार. स्पृहा जोशी, चिन्मय सुमित, सुमित राघवन, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, समीर चौगुले, हेमंत ढोमे, अतुल कुलकर्णी, पूर्वा गोखले, रुजुता वाघवे असे अनेक आपले मराठी सेलिब्रिटी आहेत. तर आपल्या या सेलिब्रिटींनी आता सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि त्याच्यामध्ये पाठिंब्याचे त्यांनी भरपूर मोठे रील्स आणि कविता वगैरे करून टाकल्या होत्या. तर ठीक आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्याच्यामध्ये जे रील्स आपण बघत होतो म्हणजे त्या आंदोलनाची, त्यामध्ये जी भाषा वापरली गेली तर ती भाषा पाहून सगळं लोक अक्षरशः स्थिमित झाले. म्हणजे सगळे लोक विचार करत होते की अरे काय ही भाषा आणि काय हे या मुलांचं वागणं ऍक्च्युली. तर आंदोलन चांगल्या हेतूने सुरू झालं असेल आणि आंदोलनाचा हेतूही चांगला असेल, आपण त्यांच्यावर काही ऑब्जेक्शन नाहीये. पण विशेषच्या मुली ज्या बोलत होत्या ते म्हणजे प्रचंड हल्ले लोक त्याच्यामुळे, इतकं प्रचंड त्रासदायक होतं ते. तर यावेळी सगळ्यांच्या मनात हेच आलं की ह्या गोष्टींना हे कलाकार पाठिंबा का देत नाही. पाठिंबा दिला, पण हे कलाकार ज्या वेळेस पाठिंबा देतात त्यावेळी त्यांची जबाबदारी आहे की ज्या गोष्टीला तुम्ही पाठिंबा देता ते आंदोलन कसं चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर काही भाषा नीट वापरली गेली नाही ते पुढं असं होत गेलंय तर त्यावेळी पण तुम्ही सोशल मीडियावर येऊन सांगायला पाहिजे होतं की ही भाषा जी वापरली गेली ती आम्हाला आवडली नाही, त्या भाषेला आमचा पाठिंबा नाहीये, आमचा पाठिंबा फक्त आंदोलनाला आहे. हे तुमच्याकडनं अपेक्षित होतं. पण तुमच्याकडनं जर तसं सोशल मीडियावर काही आलं नसेल तर आता लोकांना असं वाटायला लागलंय की तुम्हाला त्या भाषेला सुद्धा पाठिंबा आहे. तर तुमचा खरंच त्या भाषेला पाठिंबा आहे का, किंवा जी भाषा जी अशी अर्वाची भाषा वापरली गेलेली आहे त्या भाषेला पण तुमचं समर्थन आहे का? कारण एकदा आपण जबाबदारी घेतली की ह्याला पाठिंबा आहे तर ती आपण पूर्ण करायला पाहिजे. मग त्यामध्ये जर काही प्लस मायनस असतील तर ते पण आपण हे करायला पाहिजे ना. सरसकट अशा गोष्टी आपण नाही स्वीकारू शकत. आणि तुम्ही कलाकारांचं मूळ सांगते का, तुम्ही कलाकारांमुळे का लोक दुखावलेत? कारण हा जो कलाकार आहे ना, हा याचं मेन जे उपजीविकेचं साधन आहे, त्याचं चरितार्थाचं साधन आहे, ते साधन आहे भाषा. कलाकारांचं जे साधन आहे ते भाषा आहे आणि त्या भाषेमध्येच नाटकं लिहिली जातात, त्या भाषेमध्येच हास्य जत्राची तुम्ही स्क्रिप्ट लिहिता, त्या स्क्रिप्ट तुमची त्या भाषेमुळेच गाजतात आणि त्या भाषेमुळेच तुम्हाला प्रेक्षक डोक्यावर घेतात. त्या भाषेमध्येच तुम्ही छान छान कविता लिहिता, त्या कविता पुढे टीव्हीवर किंवा नाट्यगृहात तुम्ही कार्यक्रम सादर करता आणि त्या कवितांमुळेच तुम्ही पुढे येता आणि तुम्हाला जनमानसात पाठिंबा मिळतो. कारण म्हणजे लोकांनी तुमचा जे जय जयकार केलाय किंवा लोकांनी तुमचे फॅन झाले ते तुमच्या छान भाषेच्या सादरीकरणामुळे. म्हणजे जर भाषेवर नितांत प्रेम असेल आणि भाषेचा आपण जर नितांत आदर करत असू तर तो कलाकार घडतो आणि त्याला प्रेक्षकही तेवढाच पाठिंबा देतात. आता आम्ही बघा ना की आम्ही जे मिलेनियल्स होतो म्हणजे या भाषेत किंवा आधीची पिढी, तर आमची जी आधीची पिढी होती ना ती प्रेक्षक म्हणजे इतके चांगले प्रेक्षक तुम्हाला मिळाले की त्यामध्ये काही म्हणजे हल्ला गुल्ला नाही, त्याच्यामध्ये आरडाओरडा नाही, काही नाही. म्हणजे ते प्रेक्षक अक्षरशः एक सकस याच्यामध्ये घडलेले होते आणि ते सगळे समोर प्रेक्षक होते. त्याच्यामुळे तुमचं नाटक करायलाही तुम्हाला मजा यायची, कारण तुम्हाला माहिती की या प्रेक्षकांची दाद चांगली मिळते. कारण नुसता वक्ता चांगला असून उपयोग नाही, श्रोते सुद्धा चांगले पाहिजेत. तर तेव्हा नुकतं म्हणजे अगदी मोबाईल फोनची रिंग जरी वाजली ना, तर मी सुद्धा एका नाटकाला गेले होते, माझ्या मोबाईलची रिंग वाजली तेव्हा आम्ही एवढे कावरे बावरे झाले की बापरे या लोकांना डिस्टर्ब होत आहे, म्हणून मोबाईल रिंग मी पटकन बंद केली. म्हणजे इतके घाबरणारे प्रेक्षक, इतके कायद्यात राहणारे प्रेक्षक, इतके बंधनात राहणारे प्रेक्षक. अहो साधा आरडाओरडा शिवी जाऊ द्या, पण आम्ही मोबाईलची रिंग सुद्धा नाट्यगृहामध्ये चालू असेल तर ती आम्ही बंद करण्यासाठी घाबरे होतो. आणि तेव्हा असं वाटतं की इट इज इन्सल्टिंग, हे आपण समाजामध्ये आपण नीट वागत नाहीये. जर सगळी लोक नाटक बघत आहेत तर इट इज दीज आर बॅड मॅनर्स की आपण आपला मोबाईल सुद्धा बंद करू शकत नाही. म्हणजे त्यामुळे घाबरणारी पिढी बघितली होती मी, कळलं. म्हणजे ती पिढी बघा आणि आताची पिढी बघा आणि यांची तुम्ही भाषा बघा, कळलं. आणि ह्या भाषेला तुम्ही सपोर्ट करताय आणि त्या विरुद्ध तुम्ही एक अक्षरही काढलं नाही.
म्हणजे ठीक आहे, तुमचं आंदोलनाला पाठिंबा आहे, मान्य आहे. आंदोलन तुम्हाला नाही नरेंद्र मोदी आवडत, नाही हे सरकार आवडत, तुमचा दुसऱ्या राजनेत्यांना पाठिंबा आहे, तुमचा बीजेपीला पाठिंबा आहे, ठीक आहे, इट्स ओके. काही पाठिंबाचा वगैरे काही प्रश्न नाही. कोणी कोणालाही पाठिंबा देऊ शकतो, त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. पण जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, तसंच भाषेचं मर्यादित राहणं हेही स्वातंत्र्य आहे. म्हणजे उद्या कुठलाही प्रेक्षक जो उठून तुम्हाला म्हणला, काहीही बोलला, तर तो म्हणेल की हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर ते तुम्हाला चालेल का? म्हणजे आता बघा, आम्ही सगळी ही पिढी होतो जी अगदी शांतपणे तुमची नाटक बघितली आणि ती तुमची नाटकं आम्ही एन्जॉय केली आणि खूप शिस्तीत बघितली, खूप बंधनात बघितली, खूप मॅनर्सने बघितली. वेल मॅनर्ड आमचा जो ऑडियन्स होता. आता जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा नाटक कराल ना, तेव्हा कल्पना करा, समोर सगळा हा जेनझी ऑडियन्स बसलेला आहे, ज्याला तुम्ही पाठिंबा दिला होता, आणि तो ऑडियन्स आहे